सवाल है कि आप जो कॉमन मैन है, मुख्यमंत्री खुद को कहते हैं, क्या वो वजह है कि वो अभी भी नाराज दिखाई देते हैं क्योंकि किसी के साथ उनका संपर्क नहीं बीजेपी में किसी बड़े नेता? अभी देवेंद्र फडणवीस के साथ उनकी मीटिंग हो रही, देवेंद्र फडणवीस क्या वजह है नाराजगी? एक देखो, बार बार हमने बोल दिया, वो वाकई बीमार थे, उनको तकलीफ थी, इसके लिए वो हॉस्पिटल में गए, जुपिटर हॉस्पिटल में भी जाके आए, जहाँ पर आपके मीडिया के सब प्रतिनिधि थे। अगर उनकी तबीयत ही अच्छी नहीं है तो आप कितने उनको फोर्स करेंगे? आप ये क्यों नहीं मान रहे कि तबीयत अच्छी नहीं थी, इसके लिए वो किसी को मिले नहीं है? वो हमारे पक्ष के प्रमुख है, आज भी मुख्यमंत्री के रूप में वो काम देख रहे, तो ऐसा तो नहीं कि वो नहीं मिलेंगे, आपको भी मिलेंगे, हमारे एमएलए है उनको भी मिल रहे, एक्स मिनिस्टर उनको भी मिल रहे। तो कोई तबीयत अच्छी नहीं इसके लिए मिले नहीं है, कोई उसमें नाराजी नहीं है, नाराजी का कोई सवाल ही नहीं आता है, क्योंकि सेंट्रल की जो लीडरशिप है, मोदी साहब है, अमित शाह जी है, उनके पास इनके मीटिंग हुई है, शायद कल भी मीटिंग फिर होगी, डिसीजन वहां से होने वाले हैं। और जितने भी मिनिस्टर जिन्होंने इससे पहले भी काम किया है, आज भी किया है, उसमें भी मिनिस्टर्स चुने जाएंगे, चाहे वो कोई भी पक्ष के हो, ये वहां से चुने जाएंगे। सर, चुनाव नतीजों के पहले जो महायुति साथ में नजर आती थी, नतीजों के बाद वो बिखरी बिखरी नजर आती है। तीनों ही नेता एक साथ नजर नहीं आते। काफी दिन हो गए जब दिल्ली की बैठक करके आए तो उन तीनों साथ में नहीं। एक ध्यान पे रखिए कि दिल्ली में जब शिंदे साहब गए थे उसी दिन उनकी तबीयत खराब थी, आपने ही उनके चेहरे पे दिखाया था, वो नाराजी नहीं थी, तबीयत अच्छी नहीं थी, फिर भी उन्होंने वो मीटिंग अटेंड की। वहाँ से आने के बाद लगातार 2 दिन अपने गांव में जाके वहाँ ही ट्रीटमेंट लेने के लिए हो गए थे। लोगों ने ये भी बोला कि उनको डॉक्टर की ज़रूरत है कि मांत्रिक की ज़रूरत है। जिनको आदतें हैं मांत्रिक की, वही मांत्रिक की बात करते हैं, दूसरे किसी को मांत्रिक की ज़रूरत नहीं गिरती है। और हमारे मांत्रिक तांत्रिक सब कुछ है वो दिल्ली में बैठे हुए हैं, मोदी साहब वहाँ पर है, अमित शाह जी है, वो बड़े पैमाने पे काम करते हैं, उनको विश्व के एक नेतृत्व करके माना जाता है। तो ये सवाल ये कि गली में काम करने वाला कोई आदमी तांत्रिक मांत्रिक बोलेगा तो कैसा चलेगा? ठीक है, क्या गृह मंत्रालय के लिए आप अभी अड़े हुए हैं या आपका प्रॉब्लम सॉल्व हुआ है? कोई भी खाते के लिए या डिपार्टमेंट के लिए कोई इसके लिए अड़े हुए नहीं है। रीजन इसका एक ही है, महाराष्ट्र की जनता को हम क्या दे सकते हैं। मुझे एक बात बताइए, गृह डिपार्टमेंट अच्छा है, रेवेन्यू अच्छा है, ऐसा आप भी बोल रहे हैं, तो सबसे बुरा डिपार्टमेंट कौन सा है वो भी तो बताओ। अभी एक महत्वपूर्ण मीटिंग चल रही है, ये अगर अच्छे डिपार्टमेंट है तो सबसे बुरा डिपार्टमेंट कौन सा है? मेरे जैसा भी आदमी बोल सकता है सबसे बुरा डिपार्टमेंट है, चलो मुझे दे दो। कोई डिपार्टमेंट अच्छा और बुरा नहीं है, समाज के लिए काम करना है, महाराष्ट्र की जनता के लिए काम करना है, उनको डिसीजन देने हैं, उनको कुछ लेके देना है, तो इसके लिए कोई अच्छा और बुरा डिपार्टमेंट का सवाल नहीं आता है। 5 तारीख को उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे एकनाथ शिंदे? वहां पर महायुति का डिसीजन कल शाम को हमारे साथ एक बार मीटिंग होने के बाद होने वाला है, लेकिन शिंदे साहब हो, अजित दादा हो या भाजपा, ये साथ में महायुति करके ही डिसीजन होगा। कोई नाराज नहीं, कोई यहाँ वहाँ गया हुआ नहीं है। मुख्यमंत्री पद की शपथ को लेकर अभी भी स्पष्ट रूप से कह नहीं रहे, यानी कि पेच कायम है। कोई भी पेच कायम नहीं है, कोई तकलीफ नहीं है, हम लोग उनके साथ में वहां रहने वाले हैं और जो डिपार्टमेंट मिलेंगे वो उसको न्याय देने वाले हैं। सवाल एकदम सीधा है कि क्या शपथ लेंगे उप मुख्यमंत्री पद की 5 तारीख को एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे साहब डिसीजन होने के बाद शपथ लेंगे, डिसीजन तो होने दो। भाजपा की गठ नेता की जो मीटिंग है, सिलेक्शन है, वो तो होने दो, तब तक तो रुकेंगे ना आप? देवेंद्र जी तब तक आप नौकरी छोड़ के नहीं जा रहे ना? हाँ, फिर वांदा नहीं। देवेंद्र जी आए एकनाथ शिंदे जी को मिलने के लिए, किन मुद्दों पर चर्चा हो रही है? अभी चर्चा हो रही है, चालू है, वो ये तबीयत अच्छी नहीं इसके लिए देखने के लिए वो आए हैं, उसमें कोई गंभीरता भी नहीं है, बट मिले नहीं थे इसके लिए आज मिलने आए। कल मीटिंग होने के बाद आपके सामने रखा जाएगा कितने बजे राज्यपाल के पास जाने वाले हैं। धन्यवाद। ये मिल जो एकनाथ शिंदे खुद को कॉमन मैन कह रहे हैं, क्या वो कॉमन मैन फिलहाल नाराज है, बीजेपी से नाराज है? क्योंकि बीजेपी जो सम्मान खात्याच्या बाबत मी एक सांगू शकेन, शेवटी हे महायुती हे कुटुंब आहे, महायुती हे कुटुंब आहे,
एक ताटातलं वाटीतलं ताटात असेल, पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे. म्हणजे मिळेल ते त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे. महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी. महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत. हे काही दुसऱ्यांसारखं आहे का, त्या विरोधकांसारखं? थोडी मतं कमी पडली, लोकसभेला निर्णय चांगला झाला, आम्ही सगळे एकत्रित छाती फुगून चालायला लागले. थोडा निर्णय वाईट झाला, ताबडतोब सांगितलं आपण महाविकास आघाडीमधून आम्ही निघालो पाहिजे म्हणून. असं आहे का? तुम्ही बघितलंय विरोधी पक्ष काय पद्धतीने विचारधारणा आहे, तुम्ही बघताय. ही विचारधारा वेगळी आहे. कुठेही घोडं अडलेलं नाही. आपण या कितीही बातम्या जरी लावल्यात तरी अडलेलं असं काही झालेलं नाही. कारण या सगळ्या महायुतीचं जे नेतृत्व करणारे आहेत ती दिल्लीतलं नेतृत्व सक्षम आहे आणि हे एका कुटुंबातले आहेत. तेव्हा कुठेही कोणाचा रुसवे फुगवे नाही आहे. फक्त एक आहे, जे मंत्री यावेळी येतील ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत, असे मंत्रिपदाची शपथ घेतील याची खात्री. नवीन चेहऱ्यांना त्यामुळे संधी मिळणार आहे. नवीन चेहरा तरुणांना आणि नवीनांना पण संधी द्या, हा आपण मेसेज बघितलेला आहे आणि तशी संधी मिळेल अशी आशा आहे. किती मंत्री शपथ घेतली? असं आता उद्याची मीटिंग झाल्यानंतर गटनेत्याची, भाजपाच्या गटनेतेपदी कोण बसलंय ही मीटिंग झाल्यानंतर ह्याचा निर्णय होणार आहे. एक अधिकची माहिती आहे, गटनेत्यांची निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. नक्कीच होईल आणि त्यानंतर जाण्याचा आपल्याला वेळही सगळ्यांना कळवला जाईल. देणार नाही म्हणजे मंत्री देणार बनवलं जाणार नाही किंवा मंत्रिमंडळात त्यांना स्थान नसेल असा स्पष्ट इशारा आहे हा. प्रत्येक पक्षाच्या, तीनही पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपले सगळे मंत्री एक्सपिरियन्स किंवा चांगले काम केलेले आहेत, त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळावा. पण याचं जे मोजमाप लावायचं आहे, हे मोजमाप दिल्लीवरनं पक्षश्रेष्ठी जे आहेत ते त्याचं मोजमाप लावणार आहेत. म्हणून त्यांनी आपल्याकडनं त्यांची कार्ड्स मागवली आहेत, जे आपण त्याला रिपोर्ट कार्ड मागवली, प्रगती पुस्तक मागवले. ते प्रगती पुस्तक म्हणजे काय आहे, तर त्या प्रगती पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं काम, ज्या जिल्ह्याला पालकमंत्री असतील तिकडे केलेलं काम, ह्या सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे. निकष काय काय ठरवलंय मंत्री होण्यासाठी? भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, जवळपास निश्चित झालंय. हे तुमच्यासारख्या शिवसैनिकांना आता मान्य झालंय काय? ज्याचे एक आहे, राजकारणामध्ये नंबर चालतात आणि ह्या नंबरवर ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचे जास्त प्रतिनिधी येतात किंवा त्यांचा मुख्यमंत्री होतो, त्यांचा महापौर होतो. तर हे नॅचरल आहे. आणि नैसर्गिकरित्या जर आजही विचारलं तर त्यांच्याही आमदारांना, त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना हे वाटतच असेल ना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही पण एक वाटत असेल की आमच्याकडे एवढे 132 आल्यानंतर आमचा का असू नये. तुम्ही जर उपमुख्यमंत्री होणार असेल तर मग गृहमंत्री देण्यामध्ये भाजपला अडचण मिळावं अशी प्रामुख्याने मागणी केली आहे. गृह मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, मोठ्या वजनदार अडचण होते का गृहमंत्री मागणी पूर्ण होते का? एक लक्षात घेण्यासारखं आहे, शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय. खातं कुठचंही द्या, काम मला कुठचंही द्या, मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन, लोकांमध्ये फिरेन, लोकांसाठी भेटेन. ज्या गेटवर आता आपण उभं आहात, हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता, हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे. तेव्हा त्यांनी एक नवीन प्रथा, परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे. येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे. कारण त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात. आज किती जरी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे कोणी विसरणार नाही. आपलंच राज्य नाही, इतरही राज्य विसरणार नाहीत. त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवलाय, हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे, हा आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणालात तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल, पण याचा अर्थ हा काही परमनंट सोल्युशन नाही. राजकारणामध्ये कधी वर जाणं, कधी खाली येणं, काम केलं, पण शेवटी जनतेला आपण काय देतोय. मुख्यमंत्र्यांची 2 वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत. शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं, समोरच्यांनी किती माझ्यावर आरोप केले तरी मी कामातनं उत्तर देईन. आणि आजही ते सांगतायत, पद कुठचंही जरी असेल
माझ्या पक्षाला काय मिळतं, माझ्या मंत्र्यांना काय मिळतं, कुठचं खातं मिळतं हे महत्त्वाचं नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेला काय देऊ शकतो याच्यावर माझं लक्ष आहे. कॉमन मैन कह रहे हैं, क्या वो वजह है कि वो लगातार नाराज है? एकनाथ याच्याबाबतची चर्चा भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल. मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात. नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर किती कोणाला आपण मंत्रिपद देणार आहोत, त्यांना कुठची दिली जाणार आहे, खाती कुठची दिली जाणार आहे याचा विचार त्याच्यानंतर केला असं कुठचंही नाही. ज्या दिवशी गटनेता भाजपाची मीटिंग होऊ द्या, भाजपची मीटिंग पक्षाची झाल्यानंतर जो गटनेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल. सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती. अर्थ रेव्हेन्यू खातं होतं, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी होतं, त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं. ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते. तर ही खाती तुम्हाला पाहिजेत की अजून तुम्ही अडून बसणार? काय एक लक्षात घ्या, कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये. ज्यांना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत, त्याच्यानंतर शाह साहेब आहेत. आणि हे सगळे जे निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे? त्यांना पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे. नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते. ज्या तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे बघताय, कोस्टल रोडवरनं येता जाताना जे काम बघताय, हे आपल्याला केंद्राने केलेली मदत आहे आणि त्याच केंद्राकडे आपण काय अडून बसायचं आहे? तेव्हा केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते महाराष्ट्रासाठी करायला ते तयार आहेत. अशा नेतृत्वाकडे अडून आणि नडून कशासाठी बसले? गृहमंत्री पद सोडायला तुम्ही तयार आहात?